जिल्हाधिकारी आम्ही सारे लोक वारंवार सांगतोय, SIR सुरू झालाय. तुमच्या मतदार नोंदणीमधल्या जुन्या याद्या रद्द झाल्या आहेत. जुनी यादी रद्द झाली आहे. आता नवीन यादी तयार करण्यासाठी काम चालू आहे. ही यादी तयार झाल्यानंतर पुढचे 20 वर्ष नवीन यादी तयार होणार नाही. या यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही, तुम्ही हा विचार कराल मागच्या यादीत माझं नाव होतं, या यादीत तसं नाही आहे. जुनी यादी रद्द झाली आहे. आता आपल्याला कोणत्याही परिस्थितीत 17 ऑगस्ट पर्यंत आपलं नाव आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे. ज्यांचं नाव नसेल त्यांचं नाव कधी येणार नाही. मग अन्नाची योजना बंद, रेशनची योजना बंद, साऱ्या योजना या बंद होणार आहे. कारण आधार कार्ड आणि मतदान कार्डला तुमची योजना जोडणार आहे. तुमचं मतदार यादीत नाव नसेल, मुलाची ऍडमिशन कशी होईल, तुमच्या मुलाबाळांना कसं बेसाबेलतुरीत त्या ठिकाणी योजना मिळेल. तुम्हाला अन्नाची योजना बंद, तुमची महिला बालकल्याण योजना बंद, तुम्हाला समाज कल्याणची योजना बंद. उद्याच्या बेलतरुडीत राहून काही फायदा होणार नाही. घर आहे पण फायदा नाही, कारण मतदारच नाही आहे, हक्कच नाही आहे. ना गावावर हक्क ना मतदारावर हक्क. आणि म्हणून माझी विनंती आहे, बेलतरुडीत राहणारा नागपूर जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक मतदाराला माझी विनंती आहे की 17 ऑगस्टच्या आत आपला फॉर्म भरून या. आपलं नाव मतदाराचं आहे का चेक करा. महसूल विभाग, महाराष्ट्र शासन. अधिकृत माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आजच महसूल विभागाच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा.